नमस्कार मित्रांनो, या आपल्या वैज्ञानिक प्रयोगामध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। आज आपण परत एक वेगळा प्रयोग या ठिकाणी घेणार आहे। तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये भूत उतरवणारे मांत्रिक गावोगाव पसरलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने भूत उतरवतात यासाठी विविध पद्धती त्या ठिकाणी वापरल्या जातात आणि परंपरेने चालत आलेल्या पद्धती या गुप्त ठेवण्याचा त्यांचा अट्टाहास असतो। याचं कारण असं आहे की जर आपण त्या पद्धती समजा उघड केल्या तर त्यांचा भांडाफोड होऊ शकतो आणि त्यामुळे ते त्या ठिकाणी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात। बघा, एक अतिशय गाजलेला आपल्या महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या आसपासच्या परिसरामध्ये एक अतिशय गाजलेला चमत्कार आज आपण या ठिकाणी पाहणार आहे। बघा मित्रांनो, या प्रयोगासाठी फक्त एक तांब्या लागतो। बघा, याच्यामध्ये काहीच नाही, तांब्या आहे। त्यानंतर एक काठी किंवा त्या प्रयोगामध्ये शक्यतोवर त्रिशूळ वापरला जातो आणि तांदूळ, या तीन गोष्टी या प्रयोगासाठी घेतल्या जातात। आता ज्याला भूत लागलेला आहे तर त्याच्यावरती सर्वप्रथम हा जो तांब्या आहे हा असा ओवाळून घेतला जातो। त्यानंतर कुंकू हळदी कुंकाने त्याची पूजा केली जाते आणि मग हे जे तांदूळ आहेत हे तांदूळ या तांब्यामध्ये टाकले जातात। तर बघा, मी पण तसेच त्या ठिकाणी तांदूळ टाकतोय। बघा, असे वरून तो टाकला जातो। बघा मित्रांनो, अशा पद्धतीने तांदूळ त्याच्यामध्ये टाकले जातात आणि नंतर तो जो त्रिशूळ आहे तो त्रिशूळ घेऊन हा याच्यावरती खुपसवला जातो। मग आता त्याचे काही वेगवेगळे मंत्र आहेत, ते मंत्र म्हटले जातात। जसं की समजा ओम भूतेश्वरी नमः, ओम भूतनाथाय नमः, ईम ब्रीम अग्नि पुदीने की चटनी, चुड़ैल का सुला साया, काला साया, नकली साया, भस्मो पिझा कमोजो पट। त्यानंतर एक दुसरा एक मंत्र मी साधा म्हणतो, भूत भानामती करणी मूठ, विज्ञान सांगते सारा जू। 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 आणि बघा मित्रांनो, अशा पद्धतीनं या ठिकाणी मंत्र चालत असतात। मंत्र म्हणत 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 तो जो मांत्रिक आहे तर अशा पद्धतीनं मंत्र सुरूच असतात आणि या ठिकाणी हा जो तांब्या आहे तो असा उचलला जातो आणि मग तो सांगतो। बघा, या ठिकाणी तांब्या तो उचलला जातो आणि अशा पद्धतीनं मग तो मांत्रिक आपल्याला सांगतो की जितके काही या मुलीला भूत लागले होते ते सगळेच्या सगळे मी या तांब्यामध्ये कैद केलेले आहेत। तर अशा पद्धतीनं तो त्या ठिकाणी चमत्कार करून दाखवतो आणि मग आता हा जो प्रयोग आहे मग लोक सगळे त्याला चमत्कार मानतात आणि त्याच्यामध्ये फसतात आणि आपलं शारीरिक मानसिक आणि आर्थिक नुकसान सुद्धा त्या ठिकाणी करून घेतात। मग आता हा प्रयोग कशा पद्धतीने केला गेला हे मी तुम्हाला याच्या मागचं विज्ञान सांगतो। सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तांदूळ टाकले। आता आपल्याला माहिती आहे तांदूळामध्ये अंतर असतं थोडंसं, त्याच्यामध्ये गॅप असतो, त्या गॅपमध्ये असते एअर। मग आपण ज्यावेळेस मी हा जो समजा हे खुपसत होतो त्याच्यामध्ये, त्यावेळेस ती जी एअर आहे तर ती एअर त्याच्यामधून बाहेर काढत होतो। मग जेव्हा पूर्णपणे एअर त्याच्यामधली बाहेर निघाली, पूर्ण एअर बाहेर निघाल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये राईस फ्रिक्शन तयार झालं। फ्रिक्शन तयार झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी तो जो ती जी काठी आहे ते जे तांदूळ त्या काठीला घट्ट चिपकले आणि अशा पद्धतीनं तो तांब्या त्या ठिकाणी उचलला गेला। म्हणजेच हा जो एक्सपेरिमेंट आहे हा प्युअरली राईस फ्रिक्शनचा एक्सपेरिमेंट आहे। दुसरं त्याच्यामध्ये कुठलीच जादू नाही आहे, कुठलीच भानामती नाही आहे, कुठलीच करणी नाही आहे। त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर या ठिकाणी आपण थांबतोय। धन्यवाद।